7:45 आणि 6:45 वाजता आपण पोहोचलो आहोत लोणावळ्याच्या ब्रिजवरती पल्स. आणि समोर बघू शकता मस्त असं सनराईज. तर इथे आपली रुद्रा आहे समोर, ॲव्हेंजर, हर्ष आणि हा असा मस्त व्ह्यू. माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत 1000 लाख करोड वर्षानंतर परत एकदा संडे मॉर्निंग राईडला. मुंबईच्या नियर बाय राहून पण आपण अजूनपर्यंत टायगर पॉईंट लोणावळ्याचा बघितला नाही आहे. तर भरपूर दिवस झाले व्हिडिओही आला होता, राईडला जायची पण इच्छा होती. तर मग मी बोललो ठीक आहे, जास्त कुठे लांब नको, आपण टायगर पॉईंट जाऊन येऊ. तर जाऊन बघूयात आपण टायगर पॉईंटची आज मजा घेऊया. सकाळचे वाजले आहेत आता 4:30 आणि 4:30 वाजता आपण निघालो आहोत. तर किती वेळ होतोय काय होतोय बघूयात आपण. थोड्या वेळाने आपण फ्यूल अप करणार आहोत, कारण का टाकी फुल करायची आपल्याला. आणि जाऊन असे मजा घेऊया आपण टायगर पॉईंटची. कारण का गेलो तर नाहीच आहे मी कधी. आणि सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याला सनराईज वगैरे भेटतोय का बघूया. तर 4:30 वाजल्यात, किती वाजेपर्यंत आपण पोचतो बघूया एकदा. एक फ्यूल अप आपण घेऊया जोगेश्वरी साईडला आणि त्याच्यानंतर एक पाण्यासाठी ब्रेक पनवेलला. कारण का भरपूर दिवस राईड नाही केली आहे, तर थोडासा अनकम्फर्टेबल तर आहे मी. कारण का ग्लव्ज भरपूर दिवसानंतर काढलेत. तर आपण जाऊयात आणि तुम्ही मजा घ्या व्ह्यूची. धुकं वगैरे जे पण असेल ते तुम्हाला सर्व बघायला भेटेल. आणि स्पेशली मी टायगर पॉईंटला याच्यासाठी चाललो आहे कारण का मला धुकं बघायचं आहे. आणि बघूयात. तर मग असेच लाईक करत राहा, व्हिडिओला शेअर करत राहा आपल्या मित्रांसोबत. चला तर मग भेटू. तर इथे आता आपण फ्यूल अप केलं आहे आणि पेट्रोल गेलं आहे 7.40. हां हां हे 7.40 786चं पेट्रोल गेलं. तर फ्यूल अप आपण केलं. आता आपण आहोत पवईवरून आता चाललो आहोत आपण. बॅटरी मे बी इश्यू देते आहे गाडीची, कारण का जेव्हा स्टार्ट करतोय तेव्हा पूर्ण मीटर पूर्ण जातोय. तर आय होप सो ह्या राईडमध्ये तर आपल्याला काही त्रास दिला नाही पाहिजे. नंतर जाऊन मी सर्व्हिस सेंटरला चेक करीन. तर अजूनपर्यंत सकाळ तर झाली नाही आहे आणि थंडी वगैरे अशी काही नाही आहे. मला वाटलं होतं की थंडी असेल, पण इथे तर पूर्ण खेळच वेगळा चालू आहे. पूर्ण गरमी होते मला जॅकेटच्या आतमध्ये. तर चला थोड्या वेळाने अँगल चेंज करू, कारण का रात्रीचं काही तुम्हाला पण समजणार नाही. धुकं वगैरे कुठे भेटतंय काय भेटतं आपण बघूयात. आता डायरेक्ट आपण थांबू पनवेल वरून, नंतर मग आपण मॅप चालू करू. आपल्याबरोबर अजून एक रायडर आज राईड करतो आपल्याबरोबर. थोड्या वेळाने इंट्रोड्यूस करून देईन मी, कारण का आता आपल्याला जेवढा लवकर होईल तेवढा डिस्टन्स कव्हर करायचा आहे. पनवेलला गेल्यावर मी त्याला इंट्रोड्यूस करून देईन. आपल्याबरोबर आहे हर्ष, ॲव्हेंजर 150-160 मे बी. तर आपण थोड्या वेळाने भेटू. चला आता रोड कव्हर अप करू, रोडवरती लक्ष देऊ. तर पनवेलच्या पुढे रसायनी रोडला आपण थांबलो आहोत. एक पाण्यासाठी आपण एक ब्रेक घेतला. आणि हर्षने एवढी कधी बाईक राईड केली नव्हती, तर हर्षला पण थोडं रिलॅक्स व्हायचं होतं म्हणून आम्ही इथे थांबलो. वॉशरूम ब्रेक वगैरे झाला आहे. रोडच्या साईडला इथे एक पंक्चरचं दुकान पाठी बघू शकतो, तिथे आम्ही थांबलो. बाईकची कंडिशन काहीशी अशी आहे. आज जास्त काही सेटअप नाही आहे, फक्त टँक बॅग आहे, ग्लव्ज वगैरे. बाकी एक्सपल्स तर मस्त झाली आहे. क्या एक्सपीरियंस था हर्ष? भाई बहुत औसम था. अभी और भी औसम आना है. फर्स्ट टाइम है, लेट्स सी.
ही त्याची एव्हेंजर 150 ना 160 एव्हेंजर. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की हर्षने जास्त लॉंग राईड गेली नाही, तो लॉंग राईडला जास्त गेला नाही आहे, म्हणजे शॉर्ट राईडच आहे तशी, पण तो एवढा पण राईडला गेला नाही आहे. तर त्याच्याबरोबर मी स्पीड मेंटेन करून 60 असंच चाललो आहे. तर आपली स्पीड थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला उशीर होऊ शकतो, पण आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करूयात. तर चला पुढे भेटू. तर सकाळचे वाजल्यात 6:45 आणि 6:45 वाजता आपण पोचलो आहोत लोणावळ्याच्या ब्रिजवरती. खाली आपला पुणे एक्सप्रेस हायवे बघू शकता तुम्ही, आणि ही आपली एक्सपल्स, आणि समोर बघू शकता मस्त असा सनराईज होतो. ॲक्च्युली सनराईज बघायचाच प्लॅन होता, पण थोडासा लेट झाला. ठीक आहे, काही नाही, आपण जाऊया. जर सनराईज भेटला थोडासा बघायला तर बघूया. तोपर्यंत इकडे मी तर इथे उभा राहून तुम्ही शॉट एन्जॉय करा थोडा वेळ. तर 7:11 झाल्यात आणि आता आपण लोणावळ्यात एंटर केलं आहे. टायगर पॉईंट इथून जास्त लांब नाही आहे, 19 मिनटं, 10 किलोमीटर आहे फक्त. आणि मी टायगर पॉईंटला फर्स्ट टाइम जातो आहे. तर पार्किंग वगैरे, व्ह्यू वगैरे, व्हिडिओ तर भरपूर बघितले असतील तुम्ही यूट्यूबवरती, पण माझा फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला नक्की शेअर केले. तर चला बघूयात. पोचता थोडंसं लेट झालं, पण ठीक आहे, काय करणार. सो फायनली टायगर पॉईंटकडे आपण पोचलो आहोत. एक्झॅक्ट सर्वजण तिकडे थांबतात, तिकडे स्टॉल वगैरे आम्ही दाखवतो तुम्हाला. आणि ही आपली रुद्राचा थोडा मीटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, बॅटरीचा इश्यू चालू आहे. तर आपण बघूयात आणि टायगर पॉईंटचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. जर लवकर सकाळी आलो असतो तर अजून मजा आली असती, पण एकदा बघून घ्या. तर सर्वजण तिथे थांबतात त्या पॉईंटजवळ, आणि त्याच्या आतमध्ये सर्व बाईक वगैरे लावतात. पण आम्ही विचार केला की गर्दीपासून थोडा लांब इथे थांबू. तर इथे आपली रुद्रा आहे समोर, ॲव्हेंजर, हर्ष, आणि हा असा मस्त व्ह्यू. आता इथे चाय वगैरे आणि पकोडे वगैरे मागू, ऑर्डर करू. तो बोलून गेला आहे, जाऊन एकदा आता तिथे जाऊन परत एकदा त्याला सांगावं लागेल. तर ऑर्डर करू आणि एन्जॉय करू या मस्त व्ह्यू बरोबर. तर तुम्हाला पण असं म्हणजे टायगर पॉईंटमध्ये गर्दीमध्ये वगैरे जायचं नसेल, एकदम शांत असं सुकूनमध्ये असं पाहिजे असेल, तर असं साईडला भरपूर स्पॉट आहेत. जसं की त्या साईडला वगैरे स्पॉट आहे आणि राईट साईडला पण माझ्या स्पॉट आहेत. तर येऊ शकता तुम्ही आणि आरामात राहू शकता. तो बोलला होता मी ऑर्डर घ्यायला परत येईन चाय आणि पकोड्यांसाठी, पण आला नाही आहे अजूनपर्यंत. तर आम्ही विचार करतो आता इथून निघून कुठेतरी बाहेरच नाश्ता करू.
भरपूर जण बोलते टायगर पॉईंटला येऊन पण चाय पकोडे म्हणजे फेमस जे कॉर्नचे पकोडे आहेत ते नाही खाल्ले. तर ठीक आहे, कॉर्नची भजी आपण नंतर खाऊ. कधीतरी परत एकदा राईड करू मॉन्सूनमध्ये, कारण का मॉन्सूनमध्ये मे बी जास्त चांगला नाही हे असेल, व्ह्यू अजून चांगला भेटेल आपल्याला. तर बघूया, आत्ता थोडा वेळ इथे टाईमपास वगैरे करू, बाईकवर थोडे फोटो वगैरे काढू आणि मग निघू. जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, सर्व फोटो तुम्हाला तिथे बघायला भेटतील. तर चला. तर समोर जे दुकान दिसतं तिथून आपण ऑर्डर दिली होती आणि आपली इथे चीज कॉर्न भजी आली आहे. मस्त आपण याचा आस्वाद घेऊ. प्राइसिंग मी तुम्हाला सांगतो आणि ह्या व्ह्यू बरोबर आहे. प्राइसिंग ठीक आहे, 150 रुपयाची एक प्लेट, 2 प्लेट आपण ऑर्डर केली आहे. थोडंसं ओव्हर कॉस्टिंग वाटलं मला, पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे मला काय माहिती नाही. चहा सांगितली होती, चहा तो घेऊन नाही आला, तर चहा घेण्यासाठी तो परत गेला आहे. आपण तोपर्यंत भजी खाऊया. तर चहा भजी आणि मस्त असं समोर निसर्ग. मी तर मजा घेतोय, तुम्हाला मजा घ्यायची असेल तर इथे या, आणि जर येता येत नसेल तर व्लॉगमधून मजा घ्या. 150 रुपयाची एक प्लेट होती, क्वांटिटी तुम्ही बघितलीत. 20 रुपयाची एक चहा. टुरिस्ट प्लेसमध्ये तर एवढी तर जस्टिफाय. भजी कैसा था हर्ष? भजी एक नंबर था. बहुत जन ने रिकमेंड किया था, बट भजी अच्छा निकला. और आना चाहिए एक्चुअली सबको, आके पहले ये खाना चाहिए, फिर ये देखना चाहिए. पहले पेट पूजा, बाकी काम पूजा. तर हवा एवढा जोरात आहे का प्लेट पण पडली. आपण उचलूयात प्लेट. पण भजी खरंच मस्त होती. चहाची टेस्ट घेऊन बघू. चहा ओके ओके, पण भजी मस्त आहे. चहा थोडीशी गोड जरा जास्त झाली आहे, पण भजी एक नंबर झाली आहे, मस्तच एकदम. चला तर मग इथून निघायची आपली वेळ झाली आहे. निघूयात आपण. तर हा छोटासा ऑफ रोड होता, तो पण आपला झालाय. आणि आता आपण इथून निघालो आहोत. टायगर पॉईंटला पावसामध्ये मे बी जास्त मजा येईल. आता तर एवढी मजा वगैरे नाही आली. म्हणजे ठीक होतं, वेदर वगैरे चांगलं होतं अजूनपर्यंत, ऊन वगैरे तर लागत नव्हतं. आता घरी जाताना वाट लागणार आहे. जर अजून सकाळी लवकर आलो असतो तर अजून मजा आली असती. आणि चहा आणि पकोडे, जे फेमस इकडचे कॉर्नचे पकोडे होते ते तर आपण खाल्लेत, मस्त होते. 150च्या हिशोबाने क्वांटिटी चांगली होती. आधी आम्हाला वाटलं होतं की 150 रुपये प्लेट आहे तर क्वांटिटी वगैरे, पण नाही, क्वांटिटी वगैरे एकदम चांगली होती. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जाताना दाखवण्यासारखं तर असं काही नाही आहे. तुम्हाला आत्ता फक्त जातानाचे आणि येतानाचे शॉर्ट दिसतील. तर ठीक आहे, मग चला. इथे भरपूर जण तुम्हाला भेटतील. आमच्या टेबलवर या, आमच्या टेबलवर या. पण ठीक आहे, मजा करू. आणि कुठेही गेलं तरी मे बी सेमच रेट भेटणार. आणि स्पेशली ते आम्ही एका साईडला बसलो होतो तर तिथे त्याने चहा आणि आणून पण दिली. गुगल पे वगैरे चालतं, असं नाही आहे की कॅशच पाहिजे. तर आता जातानाचे फक्त शॉर्ट्स बघा. मोठं ब्लॉगिंग तर आता काहीच करू. जाताना तर रोड किती आता तुम्हाला दाखव. आता वाजले आहेत जवळपास 20:58, म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजले आहेत. आता 9 वाजता आता इथून निघून आपण आता पोचतो. किती वाजतात ते बघूया. चला तर मग जातानाचे आता शॉर्ट्स बघून घ्या तुम्ही.
तर आता वाजले आहेत 12:15 आणि जस्ट मी आता घरी आलो. तर राईड भरपूर म्हणजे थकवणारी भरपूर होती, गरमी भरपूर होती. सकाळी थंडी लागेल असा विचार केला होता पण थंडी लागली नाही. तर व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून नक्की मला सांगा. व्हिडिओचा एंड मी आता इथेच करतो आहे. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम. Yeah.